नमस्कार. प्युअरिट हप्ता बंद मध्ये मी येडे पिंपळाची नाजुका म्हणजेच निर्मिती सावंत तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काय मंडळी, आजवर खूप स्पर्धक इथे येऊन गेले, कर्जमुक्त होऊन गेले. या चेकवर त्यांचं नाव लिहिलं गेलं, हा चेक ते इथून घेऊन गेले. पण आज मी खात्रीनं सांगते की या चेकवर एका महिलेचं नाव लिहिलं जाणार आहे. कारण आजच्या आपल्या तिन्ही स्पर्धक महिला आहेत. पण मी याला महिला स्पेशल वगैरे म्हणणार नाही बरं का, कारण तिन्ही स्पर्धक पुरुष असतात तेव्हा आपण त्यांना पुरुष स्पेशल असं म्हणतो का? नाही ना. त्याप्रमाणे हा सुद्धा काही महिला स्पेशल नाही, कारण आजकाल सगळ्या बाबतीत महिला पुरुषांच्या बरोबरीने चालतायत. म्हणजे महिलाही कर्ज काढतात, त्याही कष्ट करतात, नोकरी करतात, कर्जाचे हप्ते फेडतात. सगळ्या क्षेत्रात आज महिला पुढे आहेत. मग प्युअरिट हप्ता बंद मध्येच महिला मागे का? त्याही इथेही पुढे आहेत. आणि म्हणूनच मी आपल्या तिन्ही महिला स्पर्धकांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या पहिल्या स्पर्धक आहेत रुपाली शेडगे. आपल्या दुसऱ्या स्पर्धक आहेत आरती भांडारकर. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धक आहेत रेखा झिंगे. सुरुवात करू खेळायला. असं कसं? स्वतःची ओळख करून द्या. मी डॉक्टर रुपाली अशोक शेडगे. मी कल्याणीतून आलेली आहे आणि मी वैद्यकीय अधिकारी म्हणून 10 वर्ष डोळखाम इथे सर्व्हिस केलेली आहे, शहापूर तालुका ठाणे जिल्ह्यामध्ये. आणि आता मी पोद्दार मेडिकल आयुर्वेदिक कॉलेज मध्ये फर्स्ट इयर MD साठी शिकत आहे. कोण कोण आले तुमच्या बरोबर? माझ्या बरोबर माझे मिस्टर, माझ्या सासूबाई, माझी आई, माझी बहीण, माझ्या नंदबाई आणि माझी भासवंड आलेत सगळी. बर बर. 91,392 रुपये असेल तुम्ही इथे खेळत आहात. हो हो. ठीक आहे, तुमचं इथे मनापासून स्वागत. आरतीताई. मी आरती दत्ताचं भांडारकर. मी अंबरनाथहून आलेली आहे. अंबरनाथ. बरं. 7,19,035 रुपयांसाठी तुम्ही इथे खेळत आहात. तुमचं सुद्धा मनापासून स्वागत. तुमच्या बरोबर कोण कोण आलंय? माझी बरोबर कोण नाही आले. माझे मिस्टर आज हैदराबादला गेलेले आहे, मुलाचा इंटरव्ह्यू आहे म्हणून. कसला इंटरव्ह्यू? बरं. त्याने हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे. त्याला स्वित्झर्लंड वरून त्याला इंटरव्ह्यू साठी बोलावलं. बर बर बर. ठीक आहे. आज तुम्ही एकट्याच आलाय? हो, एकटेच. ठीक आहे, मी आहे तुमच्या बरोबर. तुम्ही सांगा रेखाताई. माझं नाव रेखा मिलिंद झिंगे. मी ठाण्याहून आली आहे. बरं. मी मुंबई पोर्टर्स येथे नोकरी करते आणि मी घरासाठी कर्ज घेतलं होतं. 3,80,667 रुपयांसाठी तुम्ही इथे खेळताय. कोण आले तुमच्या बरोबर? माझे मिस्टर आलेत, माझी दोन्ही मुलं आले आहेत, मिस्टरांचे मामा मामी आणि त्यांची मुलं आले आहेत आणि भाची आली आहे दीपाली. समस्त झिंगे परिवार ना? आणि दिवटे. आणि दिवटे परिवार. झिंगे आणि दिवटे परिवाराचं मनापासून स्वागत. 10 प्रश्न 10 उत्तर. प्रत्येक योग्य उत्तराबरोबर तुमच्या खात्यात 10% जमा होतील. तिसरा, 5वा आणि 7वा प्रश्न नशिबाचं कौल आजमावणारा असेल आणि ज्याच्या खात्यात सगळ्यात आधी 100% जमा होतील तो असेल आपला आजचा विजेता. त्याचं नाव या चेकवर लिहिलं जाईल आणि तो हा चेक घेऊन घरी जाईल. आणि हा आहे तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न. मराठीमध्ये एक म्हण आहे, घोडं मेलं ओझ्याने आणि टिंब टिंब मेलं हेलपाट्याने. ही म्हण पूर्ण करा. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 खेचर, पर्याय क्रमांक 2 गाढव, पर्याय क्रमांक 3 शिंगरू, पर्याय क्रमांक 4 कांगारू. तिघींनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. रुपाली ताई
काय उत्तर दिलंय? शिंगरू मेला हेलपाट्याने. का बरं? ही माहिती आहे का म्हण? म्हणजे तुम्हाला खात्री आहे याची? छात्री आहे याची. बर. आणि आरतीताई? गाढव मेल गाढव मेलं हेलपाट्याने. हेलपाट्याने. माहिती आहे, खात्री आहे याची? नाही. रेखाताई? मीही गाढव डिपॉझिट केलाय. गाढव डिपॉझिट केलं तुम्ही? हो. अहो, लोक पैसा डिपॉझिट करतात बँकेत, तुम्ही गाढव डिपॉझिट केलं. का बरं गाढव? असं वाटलं गाढव असेल म्हणून. आणि मामांचं म्हणणं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शिंगरू. रुपालीताई योग्य उत्तर दिलं, 10% तुमच्या खात्यात जमा झाले. घोड्यासोबत शिंगरू असतं, त्यामुळे घोडं ओझ्याने मरतं आणि शिंगरू हेलपाट्याने मरतं. आणि मला वाटतं अवधूत गुप्तेचे गाणं ऐकलं असेल ना तुम्ही? सांगा बरं कुठलं गाणं? तुझे देख मेरी मधुबाला मेरा दिल ये पागल झाला तूने एक बार जो देखा तुम पंछी बन के डोला तूने मन कामातूनच गेला बाई. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला फुलला. या गाण्यात एक ओळ आहे, शिंगरू मेल हेलपाट्यानं असं नाही चालायचं. बरोबर? हो बरोबर. पण आता काय उशिरा आठवलं तर गाणं. ठीक आहे, दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण. आणि हा आहे तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न. श्री महालक्ष्मीने वध केलेल्या असुराच्या नावावरून एका शहराचं नाव पडलं, ते शहर कोणतं? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 2 सोलापूर, पर्याय क्रमांक 3 नागपूर आणि पर्याय क्रमांक 4 राजापूर. तिघींनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. रुपालीताई काय उत्तर दिलंय? कोल्हापूर केलंय. आरतीताई? मी पण कोल्हापूर. का बरं? कोल्हापूर महालक्ष्मीचं मंदिर आहे. बरं. रेखाताई? मी कोल्हापूरच. तुम्हाला खात्री आहे? खात्री नाहीये. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर. रुपालीताईंच्या खात्यात आहेत 20% आणि आरतीताई आणि रेखाताईंच्या खात्यात आहेत 10%. महालक्ष्मीने कोल्हासूर या असुराचा वध केला होता, त्यावरून कोल्हापूर हे नाव पडलंय. तर आता तिसरा प्रश्न आहे नशिबाचा कौल. माझ्याकडे ही 4 पानं आहेत. पहिलं पान आहे +10, दुसरं पान आहे -10, तिसरं पान आहे -10 आणि चौथं पान आहे विदूषक. लक्षात ठेवा, वेगवान तोच नशीबवान. सगळ्यात आधी जो योग्य उत्तर देईल त्याला नशिबाचं कौल आजमावता येईल. तर हा आहे तुमच्यासाठीचा तिसरा प्रश्न. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाची भ्रमण कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ येते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मंगळ, पर्याय क्रमांक 2 गुरु, पर्याय क्रमांक 3 बुध आणि पर्याय क्रमांक 4 शुक्र. तिघींनी आपापली उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. रुपालीताई, मंगळ का हो? पृथ्वी पासून मंगळावर आता आपण जेव्हा गेलो आहेत मंगळ ग्रहावर, म्हणून मला असं वाटलं की मंगळ ग्रहाची भ्रमण कक्षा जवळच असेल. आरतीताई? मी वाचलेलं होतं मंगळ. आणि रेखाताई तुम्ही? बुध. का? मला असं वाटलं की बुध जवळ आहे जास्त. ठीक आहे, बघूया आपण. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शुक्र. आपल्याला रोज शुक्राची चांदणी दिसते. तिघींचं हे उत्तर चुकलेलं आहे, त्यामुळे नशिबाचा कौल कोणालाच आजमावता येणार नाहीये. आणि आता चौथ्या प्रश्नापासून 2 नियमांची भर पडणार आहे. एक म्हणजे -10.
म्हणजे जर तुमचं उत्तर चुकलं तर तुमच्या खात्यातून 10% वजा होतील आणि सलग 2 उत्तरं जर चुकली तर तुम्हाला हा खेळ इथेच सोडावा लागेल. त्यामुळे तिघींनीही हा चौथा प्रश्न खूप जपून खेळा. पण हा प्रश्न विचारण्याच्या आधी मला वाटतं तुम्ही तिघी जरा टेन्स झाल्यात. जरा गप्पा मारूया आपण एकमेकींशी. आरतीताई सांगा, तुम्ही सांगा काय आवडीनिवडी आहेत तुमच्या? मला टीव्ही बघायला आवडतं, रोज कार्यक्रम बघायला आवडतं. म्हणजे TV चे किती वेळ असा टीव्ही बघता तुम्ही? मी संध्याकाळचं सगळे मराठी कार्यक्रम बघते. हो. सांगा बघू कुठले आवडतात त्यातले? त्यातले मला आता आवडतात ते कुंकू बरं. आणि अनुबंध. आणि काय काय आवडतं तुम्हाला? आणि कशाशी आवड आहे? कुलवधू. कुलवधू पण आवडते. म्हणजे मला वाटतं सगळं बघते, छान असतात सगळे. म्हणजे झी मराठीचा खराखुरा प्रेक्षक आहात तुम्ही, बरोबर ना? आणि नंतर 9:30 वाजता तुमचे हप्ता बंद. अच्छा. हा, बुधवार बघते. बुधवार गुरुवार बघता. ठीक आहे. रेखाताई तुम्हाला काय काय आवडतं? मला वाचन आवडतं, प्रवासाला जायला आवडतं आणि गाणी आवडतात ऐकायला. अरे वा, गाणी ऐकायला आणि गुणगुणायला म्हणायला पण ना. मग आता आम्हाला ऐकवा की गुणगुणून. हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांगो चिडवा दिसता कसो खंडाळाचो घाट. हिरव्या हिरव्या खंडाळाच्या घाटात हवा थंडगार, थंडीमध्ये गाली चढे लाली गुलजार. पुन्हा मुंबई हीच ग तुझ्या माहेरची वाट. हिरव्या हिरव्या. वाह वाह. हेच गाणं का म्हणालात माहेरची वाट? म्हणजे कोकणात आहे का माहेर? नाही, माझी आई पुण्याला आळंदीला असते म्हणून. अच्छा, म्हणून तो घाट. हो, आणि मिस्टर रेल्वे चालवतात त्यामुळे. बर. मग खंडाळ्याच्या घाटातून चालणारी तुम्ही रेल्वे बघत असता? हो. मग खरं तर ते रेल्वे त्यात तुम्ही झुक 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 अगेन गाडी ते गाणं म्हणायला हवं होतं. दोन्ही पाहिजे होतं ना, म्हणून हे गाणं म्हणाले. मिस्टर कुठे आहेत? मिस्टर सेंट्रल रेल्वेमध्ये मोटरमन म्हणून काम करतात. एरवी तुमचं एकमेकांशी रिलेशन कसं आहे? जे नेहमी सगळ्या घरात असतं तसंच. म्हणजे मग काही वादविवाद, भांडणं काही होतात? ती तर सगळ्यांच्याच घरात असतात, चहातल्या पेल्यातल्या वादळांसारखी. अगं बाई, हो का? पण काय भांडता तुम्ही? कशावरून भांडता? असंच कुठलाही विषय भांडणाला पुरेसा ठरतो, कारण दोघांनाही स्वतःची मतं असतात. तुमच्या मुलीला विचारूया का आपण? हो हो. ती खरं सांगेल नाही का हो जास्ती? हो हो. सांगशील ना मला? कशावरून भांडतात आई बाबा? आई बाबांबरोबर भांडते ना? पण मग भांडल्यानंतर कोण जिंकतं, आई का बाबा? तुझं नाव काय? रेवती मिलिंद शिंगे. रेवती. वा वा, छान नाव आहे ग तुझं. मग आता आईचं गाणं आवडलं तुला? तू म्हणतेस का गाणं? कुठलं म्हणतेस? नाचरे मोरा. म्हण म्हण. नाचरे मोरा आंब्यांच्या पानात नाचरे मोरा, नाचरे मोरा आंब्यांच्या पानात नाचरे नाच. काय फुटते ढगांची वारा धुंदला रे, आता तुझी पायी ताई तुला पिसाळा नाच. नाचरे मोरा ना. वा 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 वा, शाबाश.